वणीगडावर आपण पायी जाता येता कुठून निघाले आणि हे कितवं वर्ष आहे आपलं? आम्ही वणीगडावर निघालो. आमचे वर्ष 12वं वर्ष आहे. आम्ही अरुणनगर चोपडा इथून निघतोय. चोपडा ते वणीगड. पायी जाताना कसा आनंद होत असतो आपण गडावर पोहोच? पायी जाताना आईच्या आशीर्वादाने सर्वच अशी मजाक सर्व मस्करी मला सोबत असतात. सर्व आनंद सर्व आणि ठिकठिकाणी भंडारे खूप लोक सोयी करतात. आंबणी असतो धुळं मालेगावपर्यंत कळवणपर्यंत सर्व लोक. आणि ज्यावेळेस यात्रा येते त्यावेळेस उत्साह कसा असतो आपल्या? एक यात्रा येते ज्या आपल्या घरात एखादा सण काही कार्यक्रम राहिला तर आपल्याला जसा उत्साह येतो तसा यात्रेच्या उत्साह सर्व बघताना येतो. किती दिवस लागतात आपल्याला पोहोचायला? 5 दिवस. मुक्काम कसा असतो? आम्ही पहिला मुक्काम आंबणीच्या पुढे राहतो. दुसरा मुक्काम जोडगाव. तिसरा मालेगावाच्या पुढे आणि चौथा कळवण. 5व्याला आम्ही गडावर पोचतो. सप्तशृंगी गडावर पायी जाता येत आपण कुठून निघालेले आहे आणि ही कितवी यात्रा आहे? आम्ही आपलं 9वं वर्ष आहे आणि आम्ही वरडी ते वणीगड जातो पायदे. किती जण असतात आपण दरवर्षी? आमच्या गावाचे 100 जण आहे तिकडे. 100 जण असतात. मागे आहे. किती दिवस लागतात तुम्हाला पोहोचायला? 5 दिवस. 5 दिवस. हो. मुक्काम कसा असतो मग? पहिला मुक्काम अंमळनेरमध्ये असतो. दुसरा धुळे. तिसरा मालेगाव आणि चौथा कळवणच्या आसपास. आपलं सप्तशृंगी मातेच्या गडाची यात्रा ज्यावेळेस येते त्यावेळेस कसा आनंद होतो आपल्याला? आपले महिन्यापूर्वी आनंद होत राहतो आम्हाला. यात्रा येते महिन्या अगोदर आम्ही तयारी करून ठेवतो. महिन्या अगोदर आम्ही तयारी करून ठेवतो जाण्याची. आम्हाला गोड आवडते त्यासाठी आम्ही पायदळ यात्रा प्रत्येकांमध्ये मोठी उत्सुकता असते आणि चालायची फार आवड असते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ध्वज असतो आणि दिवस असो काही असो ऊन भरपूर असतो तरी दिवसभर प्रवास करतच असतात पायी दिंडी यात्रा. आणि भंडारावाल्यांनी आमच्यावरती सहकार्य करतात. ते जेवण वगैरे बनवून ठेवतात. नाश्ता पाणी स्टॉल वगैरे सर्व कार्य करतात. हे माताच्या भाविकसाठी खूप महाप्रसादाचा लाभ करून ठेवतात आणि प्रत्येक भाविक भक्तांचे नियोजन व्यवस्थित करत असतात.